हाय हॅलो नमस्कार, मी सुरभी. आज तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला डेली ब्लॉग्स चालूच करायचे होते, तर म्हणलं आज आपण सुरुवात करूया. राधा मला आवाज देते. तर मी आज एक छोटासा व्हिडिओ टाकू आपल्या फॅमिलीसाठी. तर मी हे जे साठवलेली जी साय आहे महिनाभराची, त्याचं आता मी तूप करणार आहे. तर त्याचं एक व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करते. तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की सांगा. आणि जर अजून काही सोपी पद्धत असेल तूप करायची तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यात आधी तर मी हे जे लोणी आहे ते आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेते थोडं थोडं, कारण की एकदम सगळं ब्लेंड होणार नाही, म्हणून थोडं थोडंच काढूया. आणि त्याच्यामध्ये हे मी थंड पाणी घालणार आहे, कारण की आपलं जे लोणी आहे ते पटकन वरती यावं त्यासाठी. झाकण बंद करूया आणि मिक्सर चालू करूया. ओ बटन राहील. लोणी वरती आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते एक मिनिट. आता हे लोणी वरती आलेलं आहे, तर मी हे काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर त्याला स्वच्छ धुणार आहे आणि मग गॅसवर ठेवणार आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने लोणी मी काढत आहे. आता तुम्ही काही जण म्हणतील की हाताने करताय, पण त्याला हातानेच केलं तर जास्त बेटर राहील. आणि मेन म्हणजे मी स्वच्छ हात धुतलेले आहेत हे करायच्या आधी. आता हे जे राहिलेलं असतं हे ताक वगैरे, त्याचं बरेच जण काय काय करतात, पण मी शक्यतो ते यूज नाही करत, कारण की ते यूज केलं ना मला म्हणजे असं घशात थोडंसं वेगळंच काहीतरी होतं, म्हणून मी ते यूज नाही करत. करू शकता जर तुम्ही नेहमीप्रमाणे यूज करत असाल तर. आता नेक्स्ट अजून परत तसंच करणार आहे मी, तीच प्रोसिजर परत करणार आहे. फक्त ह्याच्यात एक अडचण काय होते, ह्याच्यात भांडी एवढी पडतात ना, गरम पाण्याने धुवा, मग थंड पाण्याने धुवा, मग साबणाने धुवा, मग तेव्हाच तो चिकटपणा त्यातून निघून जातो. छान, ती प्रोसिजर परत करू आपण. परत आता लोणी घ्यायचं, याच्यामध्ये घ्यायचं, त्याच्यानंतर थंड पाणी घालायचं, हे जे झाकण आहे ते लावायचं आणि बटन चालू. तर आता एवढं लोणी माझं झालेलं आहे. तर आता आपण हे गॅसवर ठेवणार आहे. फक्त हे थोडंसं मी क्लीन करणार आहे, कारण की थोडंसं ताक वगैरे जे राहिलेलं आहे ना साईडचं, ते सुद्धा मी फेकून देते आणि मग दाखवते आता. तर एवढं होणं तर असतंच म्हणजे. आणि मी तुम्हाला ते दाखवू नाही शकले, कारण म्हणजे हात दोन्ही खराब झालते, म्हणून म्हणलं हात स्वच्छ धुवावे मग आपल्या फॅमिलीला दाखवावं. थोड्या वेळात त्याचं तूप होईल, ते मी तुम्हाला ते पण दाखवणार. असं टाकलेलं आहे याच्यामध्ये कढईमध्ये, नॉनस्टिकच्या कढईमध्ये. तर ते पूर्ण वितळणार आणि त्याचं तूप होईल. आता त्याच्या आधी बघा किती राडा झालेला आहे माझ्या किचन ओट्यावर, तरी मी यातला थोडासा साफ केलेला आहे. आता पहिले हा राडा आवडते, मग तुमच्याशी बोलते. हे आपलं तूप असं उकळते आता आहे आणि ओटा पण साफ झालेला आहे. मिक्सर पण त्याच्या जागेवर आहे. असं छान वाटतं मला, स्वच्छ ओटा आवडतो खूप. आता थोड्याच वेळात आपलं तूप होईल, मी तुम्हाला दाखवते कसं होतंय. मग हा जो आवाज येतोय ना, तो म्हणजे म्हणतात ना तूप झाल्याचं एक तुम्हाला सांगतो की तूप झालंय तुमचं. जर तुम्हाला ओळखता येत नसेल की तूप कसं होतं किंवा काय, तर ह्या आवाजाने तुम्ही ओळखू शकता की आपलं तूप आता झालेलं आहे. तर आपण आता गॅस आपला जो आहे तो बंद करूया. आता तूप तर झालेलं आहे. मेन काम काय आहे, जर हे जे गरम तूप आहे ते साईडला आपण असंच ठेवूया आणि थोड्या वेळाने ते थंड झालं की त्याला गाळून घेतलं पाहिजे, कारण की त्याच्यात जे हे वरचं जे ताकाचं थोडं थोडं प्रमाण असतं, की जर स्वच्छ नसेल झालं नीट लोणी तर ते तसं वरती फेस होतो, तर तो आपल्या तुपात येऊ नये म्हणून त्याच्यासाठी गाळलं पाहिजे. तर आपण आता ते थोडं थंड होऊ दे, मग आपण ते गाळूया. आता हे जे तूप आहे ते थंड झालेले आहे, तर हे मी आता गाळणार आहे. बघा
ही आहे माझी तुपाची बरणी. हे जे दिसतंय तुम्हाला, हे एवढं तूप माझं झालेलं आहे. मला वाटतं मी किती दिवसांची, 20 दिवसाची किंवा 25 दिवसाची साय असेल माझी, त्याच्यातून एवढं तूप झालेलं आहे. आणि हे गाईचं तूप आहे, तुम्हाला दिसते किती छान पिवळसर कलर आलेला आहे त्याचा, आणि वास पण खूप छान येतो. हे आता आपण बंद करूया. आणि अजून एक मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होते. आता ही जी कढई आहे ह्याच्यातलं तर सगळं तूप आपण काढलेलं आहे. आता ही कढई लगेच मी घासायला टाकत नाही. ह्याच्यात मी अजून एक काहीतरी करते, जे की आता मी भात शिजवेल ना, तर त्याला जिरा राईस फोडणी मी याच्यात देणार. इतका छान स्वाद येतो ना, खूपच छान येतो स्वाद. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असे अजून ब्लॉग्स तुमच्यासाठी मी आणणार आहे, तर माझ्याबरोबर जोडलेले राहा. आणि मला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद माझा तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. बाय.